आज या ठिकाणी अहिल्यानगर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी सर्वच आता पक्षाचे पदाधिकारी असतील, ज्येष्ठ नेते असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्वागत करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व आंबेडकरी समाज असेल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो व जो काही आम्ही कार्यक्रम घेणार आहे तर त्याची सुरुवात 9 तारखेपासून प्रख्यात गायक सिने गायक पण आहेत ते आनंदजी शिंदे यांचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी पांजरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे भिंगारमध्ये 16 तारखेला अजिंक्यजी भिंगारदेव यांच्या वतीने प्रख्यात गायक राजनजी बेदरे यांचा कार्यक्रम होणार आहे 16 तारखेला सायंकाळी. तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व जी काही 14 एप्रिलला पुतळ्याजवळ सकाळी कार्यक्रम होणार आहे तर आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाला ठराविक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा कलेक्टर असतील तेवढेच उपस्थित राहतात किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पण बाकीचे जे काही अधिकारी असतील त्या दिवशी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी बाहेर जातात. तर या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्र देणार आणि जे काही उपस्थित राहणार नाही त्यांचा आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू व इथून पुढे ते जर उपस्थित नाही राहिले तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा काय समाचार घ्यायचा तो घेऊ एवढंच सांगतो. आकाश पेलतो मी भीमा तुझ्या जन्मामुळे, वादळ पेलतो मी भीमा तुझ्या जन्मामुळे. 14 एप्रिलला महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं नगर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं, सांस्कृतिक असतील, स्पर्धात्मक असतील अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्यांदा या शहरामध्ये आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक उत्सव समिती केलेली आहे आणि त्या उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक सन्माननीय श्री सुरेश भाऊ बनसोडे यांना समितीचा अध्यक्ष केलेला आहे. त्याचबरोबर समितीचे कार्याध्यक्ष म्हणून युवा नेतृत्व श्री सुमेशजी गायकवाड असतील, किरणजी दाभाडे असतील, ज्येष्ठ नेते म्हणून अजय साळवे असतील, ही सर्व मंडळी या समितीमध्ये असून त्या समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण यामध्ये करावं. त्याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार व्हावा, त्याचा प्रचार व्हावा, समतावादी विचार आणि भारताच्या संविधानाच्या संबंधामधली जागृती आणि त्या संविधानामध्ये असणाऱ्या सर्व जे नियम आहेत किंवा कलम आहेत त्याचा देखील प्रचार या निमित्तानं करावा अशा पद्धतीची समितीची अपेक्षा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी मी जाहीरपणानं समितीची नावं आपल्याला वाचून दाखवली, परंतु त्यामध्ये आता आपण चित्रकला स्पर्धा ज्या आहेत ती चित्रकला स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 10वी, 10वी ते 12वी, त्यानंतर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा याचं देखील आयोजन करून वेगवेगळे विषय जे आहेत ती उत्सव समिती जी आहे ती उत्सव समिती या क्रीडा आणि सांस्कृतिक प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते प्राध्यापक विलास साठे सर असतील, प्राध्यापक जयंत गायकवाड असतील, डॉक्टर रणवरे असतील आणि बाकीचे प्राध्यापक LB जाधव, DR जाधव, प्राध्यापक पगारे ही जी मंडळी आहे ही मंडळी या सगळ्याचं समायोजन करणार आहे, तो कार्यक्रम यशस्वी पार पाडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे प्रसिद्ध कवी आहेत, गायक आहेत अशांना देखील नगर शहरामध्ये बोलावून एक मोठा आनंद उत्सव सोहळा या शहरामध्ये साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं उत्साहामध्ये साजरा होणार आहे. आणि त्याबरोबर 11 एप्रिलला देखील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहेब यांची जयंती आहे. ती जयंती देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाणार आहे, कारण परमपूज्य बाबासाहेबांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना गुरुस्थानी मांडलेलं होतं
त्यामुळे गुरुची जयंती करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यांना वंदन करणं, त्यांना नमन करणं हे आंबेडकरी चळवळीचं महत्त्वाचं काम असल्यामुळे 11 तारखेला ही जयंती देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करणार आहोत. त्याचबरोबर आमचे एक ज्येष्ठ नेते सुनीलजी शिंदे साहेब त्या निमित्त अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करणार आहेत, याची नोंद या निमित्तानं आपण घ्यावी. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उत्साही सहभाग घ्यावा, आनंदानं सहभाग करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.